वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। 1949चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी। समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे। त्याचबरोबर बुद्ध विहार संदर्भात 1949 सालचा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा आंदोलन उभारले आहे। आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये जिल्हाभरातील बौद्ध समाज बांधव, भगिनी, समता सैनिक दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। सगळं काही करणार आहे। खऱ्या अर्थानं आदरणीय इतर देश सुद्धा या आम्हाला पाठिंबा देत आहेत, कारण की या जगामधलं एक नवीन आश्चर्य आहे हे की तथागत भगवान गौतम बुद्धाचं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नसून मनुवादींच्या ताब्यामध्ये आहे। आमचं विहार आमच्या ताब्यामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आदरणीय भीमराव आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही लढाई चालू ठेवतील। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर जन आक्रोश मोर्चे आहे, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढू राहिलो। बौद्धांचं ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे, जसं मुसलमानांचं मुसलमानांच्या ताब्यात असते, हिंदूचं हिंदूच्या ताब्यात असते, ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांच्या ताब्यात असते, तशाच प्रकारचं बौद्धांचं हे श्रद्धास्थान, एक आशास्थान हे सुद्धा ताब्यात आलं पाहिजे। आणि तशा प्रकारची तरतूद या नवीन ऍक्ट तयार करून तशा प्रकारचं एक समिती त्या ठिकाणी गठीत करून ते बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे। तिथं सर्वंकष बौद्धच या ठिकाणी त्या समितीचे सभासद असले पाहिजेत। या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय बौद्ध महासभा हे राष्ट्रीय लेवलवर हे आंदोलन सुरू केलेलं आहे। बघा, आज अनागारी धम्मवाल जयंती आणि भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिवस या निमित्तानं जैन आक्रोश मोर्चा बुलढाणा कचेरीवर सर्व बौद्धांच्या बहुजनांच्या वतीनं घेण्यात आले। याचं कारण आहे, राजा अशोकांनी या ठिकाणी 84 विहार स्थापन केलं होतं आणि त्या 84 राजा अशोकांनी हिणियान पंथाची भिक्षा ठेवले होते। कालांतरानं या विहारावर महंतांनी ताबा केला 50 पासून। नंतर या ठिकाणी धम्मवाल 1880 मध्ये आले, त्यांनी या ठिकाणी ते विहार मुक्त करण्यासाठी बरेच आंदोलन केले। या ठिकाणी महंतांनी त्या सुमंगल भिक्षू आहेत, त्यांचे 4 जण आहेत, यांनी त्यांना मारझोड करून त्यांना हाणून देण्यात आलेला आहे आणि त्यावेळेसपासून त्यांचं आक्रमण या महाबोधी बुद्धविहार बुद्धगया या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी। त्यासाठी हा भारतीय बौद्ध महासभा यांच्यापासून माननीय प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि संपूर्ण बहुजनाच्या वतीनं हे विहार बौद्धांच्याच ताब्यात यावं